अप्रगर एबीपी माझा रायगड। छत्रपती संभाजीनगर शहरात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा काढला जातोय। क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। क्रांती चौकातून निघालेला मोर्चा सिल्लेखाना चौक, पैठण गेट, गुलमंडी सिटी चौक आणि किलेअर्क मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे आणि त्यानंतर तिथे मोर्चाची सांगता होईल। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधातला हा मोर्चा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। क्रांती चौकातून या मोर्चाची सुरुवात होऊन हा मोर्चा आता सिल्लेखाना चौक, पैठण गेट, गुलमंडी सिटी चौक आणि किलेअर्क मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे आणि तिथे या मोर्चाची सांगता होईल। या महामोर्चाचं नेतृत्व आनंदराज आंबेडकर करत असून अनुसूचित जातींमधील सगळ्या 59 जातींचे नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेत। बंदोबस्तासाठी तब्बल 500 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलाय। मोर्चानंतर विभागीय आयुक्तांमार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात येणार असून अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाला विरोध करत सरकारकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जाणार आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, काय प्रमुख मागण्या आहेत मोर्चेकऱ्यांच्या? मोर्चाचं स्वरूप कसं आहे? मोर्चाचं स्वरूप भव्य आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून आताच या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि उपवर्गीकरणाला विरोध आहे आणि उपवर्गीकरण करणं म्हणजे तुकडे करून आरक्षण संपवणं अशा प्रकारचं म्हणणं या आंदोलनकर्त्याचं आहे। आंदोलनाचं नेतृत्व आनंदराज आंबेडकर करत आहेत आणि ते देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये स्वतः चालत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झाले असून आता या मोर्चाची सुरुवात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून झालेली आहे आणि गुलमंडी, पैठण गेट असं करत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर या मोर्चाचा समारोप होईल आणि त्यामध्ये आनंदराज आंबेडकर हे मोर्चेकऱ्यांना संबोधित करतील आणि पुढची दिशा ठरवतील। आता काही वेळापूर्वीच या मोर्चाचं सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झालेत। प्रज्ञा, सरकारला निवेदन देखील दिलं जाणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? या निवेदनात काय महत्त्वाचे मुद्दे असतील? उपवर्गीकरणाला विरोध हाच महत्त्वाचा मुद्दा या निवेदनामध्ये आहे। विभागीय आयुक्तांना हे निवेदन दिलं जाईल, ते सरकारपर्यंत पोहोचवावं आणि खास करून जे उपवर्गीकरण आरक्षणाचं केलं जाणार आहे त्याला विरोध आहे आणि उपवर्गीकरण करून तुकडे करून आरक्षण संपवण्याचं सरकार घाट घालतंय अशा प्रकारचं मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे आणि हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की उपवर्गीकरणाला विरोध आहे आणि त्यासाठी केवळ छत्रपती संभाजीनगरच नाही तर आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर या ठिकाणी आनंदराज आंबेडकर हे मोर्चे काढत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघतोय आणि मोर्चाच्या समारोपानंतर विभागीय आयुक्तांना एक निवेदन देखील दिलं जाईल आणि त्याची मुख्य मागणी हीच आहे की उपवर्गीकरण करू नका। प्रज्ञा, उपवर्गीकरणाला नेमका विरोध का आहे? उपवर्गीकरणातून कोणाचं नुकसान होणार आहे आणि काय म्हणणं आहे उपवर्गीकरणासंदर्भात? उपवर्गीकरण करणं म्हणजे आरक्षणाचे तुकडे करणं असं आहे आणि समाजाचं विभाजन करणं अशा पद्धतीचं या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे कालही आंबेडकरी होतो आणि आजही आंबेडकरी आहोत अशा प्रकारचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच अनुषंगानं त्यांचं म्हणणं असंच आहे की ही जी समिती आहे न्यायमूर्ती बदर समिती तर तात्काळ बरखास्त करा अशा प्रकारचे देखील बोर्ड लोकांच्या हातात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा एक फोटो त्याचबरोबर निळा झेंडा घेऊन हे मोर्चेकरी या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कृष्णा, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।
श्रावण महिना सुरू होत असल्यानं आज गटारीनिमित्त मासे, चिकन, मटण खरेदीसाठी मोठी गर्दी दिसतेय. सिंधुदुर्गातील कुडाळच्या मच्छी मार्केटमध्ये मासे